झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर वेलकम बॅक। आपण पाहताय झी 24 तास एंटरटेनिंग शो स्पॉटलाइट। आजचा दिवस माझा या सिनेमानंतर आणखी एक पॉलिटिकल ड्रामा आपल्या समोर येणार आहे, तो म्हणजे कुरुक्षेत्र। पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणारी श्वेता साळवे हिच्यासोबत महेश मांजरेकर आणि शरद पोंक्षे हेही या कुरुक्षेत्रावर आपलं नशीब आजमावणार आहेत। आमदार साहेबांच्या विरोधात जाण्याची कोणाची इथं ताकद नाही। कुरुक्षेत्र ही कथा आहे एका कर्तव्य कठोर महिला अधिकाऱ्याची। उन्मत्त लोकप्रतिनिधी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी यांचा संघर्ष या सिनेमातून मांडलाय दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी। पारदर्शक हवा आणि निर्णयात लोकांचा सहभाग हवा। ओके, संपत्तीमुळे आलेल्या मुजोरशाहीला आत्मविश्वासानं सामोरी जाणारे जिल्हाधिकारी रंगवलीये श्वेता साळवेनं। ती त्यांच्याकडेच असते मॅडम। ओ गणेश, कुलूप तोड। कळलं नाही का सांगितलेलं? कुलूप तोडा आत्ता। तर महेश मांजरेकर आणि शरद पोंक्षे यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहे। गेल्या 5-7 वर्षातले जे गुजरात, बिहार, छत्तीसगड या वेगळ्या प्रकारचे लोक अनुभव घेत आहेत, वाचतायत की प्रशासनाने ठरवलं तर एक वेगळ्या पातळीवर एखादा प्रदेश नेऊन ठेवला जाऊ शकतो लोककल्याणाच्या दृष्टीने। तर असं माझ्या सिनेमातली हिरोईन आहे ती जिल्हाधिकारी आहे आणि ती जे नियम आहेत त्या नियमांच्या आधारेच नवीन काहीतरी मला करायचं तर मी नियमाने बांधली गेले असा विषय न करता जे नियम आहेत ना त्याचा उपयोग करूया आणि त्यांनी त्याचं कल्याण होतच। आणि ती एका पॉझिटिव्ह नोटवर तो सगळा गोष्ट नेते की याचा आधार घेऊनच मी हे करणार आहे। बेसिकली म्हणजे एक राजकारणी ज्यावेळेला निवडून येतो बऱ्याच वेळा असं होतं की त्या राजकारणाला कायम वाटत असतं की काही वेळा तो त्या राज्याचा, त्या एरियाचा किंवा त्या कॉन्स्टिट्युएन्सीचा तो राजा आहे। मग कुठलंही काम त्याच्या मनाजोगं नाही झालं की मग तो थोडासा इगो हर्ट होतो आणि त्यामुळे इगोतनं खूप क्लॅशेस निर्माण होते आणि कुठेतरी दॅट इज द बेस ऑफ दिस फिल्म। आणि एक इगो त्या राजकारणात दुखावलं गेल्यावर तो काय स्तर गाठू शकतो, काय लेवल गाठू शकतो, त्या सिनेमात खूप छान प्रकारे दाखवले। मलाही मनीष मिनिस्टर आहे, मलाही प्रशासकीय अधिकाऱ्याचं जे चालू आहे ते काही पटत नसतं, पण हे पॉलिटिशियन्स असे असतात ना ज्या वेळेला ते अंगाशी येतं तेव्हा ते झुरळासारखं झटकून मोकळे होतात। ज्यांच्याबरोबर आपण वर्षानुवर्ष काम करत असतो त्यांच्याशी सुद्धा माझा काही संबंधच नाही, इथपर्यंत त्यांची मदत जाते। प्रश्न एवढा प्रतिष्ठेचा काय करते तुम्ही मॅडम? श्वेताचा पहिलाच मराठी सिनेमा असल्यानं तिच्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक नक्कीच होती। माझं काय वेगळायचंय, लोकांच्या हिताचाच विचार करते मी। मी तर मराठी घरीच बोलते, मला मराठीत अभिनय कधी केला नव्हता, तर विल इट बी पॉसिबल की नाही। पण खूप मजा आली। एक चॅलेंजेस होतं मला, हिंदी आणि इंग्लिश कडून थोडीशी थकलेली मी अँड आय नीडेड टू डू अ चेंज। तर इट वॉज अ लवली रोल। सिनेमा हा एकदम सिंपल पॉलिटिकल ड्रामा आहे, थ्रिलर वगैरे काही नाही आहे, इट्स एकदम सिंपल पॉलिटिकल आणि कॅरेक्टर ही एकदम स्ट्रॉंग आहे आणि खूपच ऑर्थोबॅक्ट बोलतात ना, ऑर्थोबॅक्ट रोल आहे, अख्खा फुल लेंथ कॅरेक्टर आहे, तर मजा खूप आली करताना। या सिनेमाद्वारे सत्तेची मस्ती आणि लोकहित हा धगधगता संघर्ष प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तेव्हा आता या सिनेमाची प्रेक्षक राजा दखल घेतोय का हेच पाहूयात। झी 24 ताससाठी निलिमा देशपांडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।